नमस्कार मंडळी, मी राखी धर्माधिकारी। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हॉटेल टाइप भेंडी मसाल्याची रेसिपी। चला तर आपण भेंडी मसाला बनवायला सुरुवात करूया। आधी आपण भेंडी कापून घेऊ। अशा पद्धतीने भेंडी कापून घ्यायची आहे। आता आपण कांदे कापू। त्याच्यानंतर 2-3 टमाटर आहे, त्याची प्युरी करून घेऊ मिक्सर मध्ये। थोडीशी कोथिंबीर आणि पहिल्यांदा जेव्हा फोडणी देतो आपण मसाला भेंडीला तेव्हा लसूण वापरायचा, त्याच्यामुळे स्वाद छान लागतो। सोबत मी कढीपत्ता घेतलेला आहे। आपण कढईत आता 1 चमचा तेल टाकू आणि भेंडी आधी फ्राय करून घेऊ त्याची। सोबत आपण थोडंसं मीठ घालू। आता भेंडी चांगली फ्राय झालेली आहे तेलामध्ये। तेलात भेंडी फ्राय करण्याचं कारण असं की ती चिकट होत नाही आणि जर 2-3 थेंब लिंबाचे रस पिळला तर ती अजिबात चिकट होत नाही भेंडी। आता आपण फोडणी द्यायला 2 चमचे तेल टाकले कढईत। आधी जिरं टाकूया, मग थोडासा कापलेला लसूण, थोडासा कढीपत्ता, कांदे, कांदा छान ट्रान्सपरंट झाला आहे। त्यात आपण 1 चमचा चटणी, थोडीशी हळद, धणे जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला, आपण याच्यात टाकू टोमॅटो प्युरी। आपण मसाला छान तळून घेतला। आता आपण त्याच्यात 1 चम्मच दही टाकू। मीठ थोडंसं घालू, आधी आपण भेंडीत मीठ घातलं होतं। आता थोडंसं पाणी टाकून घेऊ आपण मसाल्यात। 2 मिनिटं मसाला भुजू आणि त्याच्यात नंतर आपण फ्राय केलेली भेंडी घालू। आता आपण या मसाल्यात भेंडी टाकून घेऊ आणि 5 मिनिटं वाफ यायला आपण थोडंसं झाकण ठेवून देऊ त्याच्यावर। तयार आहे आपल्यासाठी ढाबा स्टाईल चटपटीत भेंडी मसाला। तर मंडळी, रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा। पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रेसिपी विथ राखी या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।